नमस्कार मित्रांनो, मी चेतन दिघे. आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केली का फ्रूट बॅगचा पण व्हिडिओ काढा. तर आज आपण आलेलो आहे या प्लॉटला 50,000 फ्रूट बॅग घातलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कशा पद्धतीचा माल पिकलेला आहे. जवळ आणा. तर ही फ्रूट बॅग घातल्यानंतर या फळाची जर क्वालिटी बघितली तुम्ही तर याची चमक आणि जे सॉफ्टनेसपणा म्हणतो आपण, तर तुम्ही जर बघितलं कुठलाही फळ बघा याच्यामध्ये तुम्ही, तर याच्यात पूर्णपणे, आणि ह्या प्लॉटला तेलाचा प्लॉट आहे ना, हो पूर्ण तेल. तर याच्यामध्ये आपल्याला अनुभव असा आला का ह्या फळाला तेल्या पण नाही आला, किंवा आतले जे फळ आहे पूर्ण पाल्यामध्ये किंवा आतल्या बाजूचे, इथं जर तुम्ही बघितलं आतल्या बाजूला ह्या फळांना आता सध्याच्या कंडिशनला कव्हरेज न झाल्यामुळे डाग आली होती लोकांकडे, पण हे फळ जर बघितलं तर पूर्णपणे क्लीन आहे. तर एकंदरीत इथं आपल्याला अनुभव असा आला की फ्रूट बॅग लावल्यानंतर जसा क्रॉप कव्हरने पण तेलाला फरक पडतो तसा या फ्रूट बॅगनी पण तेलाला फरक पडलेला आहे. दुसरी गोष्ट, पावसाळ्यामध्ये तुमची जी फळमाशी, सोनेरी माशी आणि पतंग याचा पण प्रादुर्भाव आपल्याला याच्यामुळे कमी झालेला आहे, किंवा त्याला डंक मारता येणार, बरोबर ना. तर अशा पद्धतीत ह्या फ्रूट बॅगचा फायदा झालेला आहे. तर ह्या बॅगचा खर्च किती आला आपल्याला? बॅगचा खर्च 1 रुपयाला बॅग बसली, 1 रुपयाला एक बॅग बसली. आणि लेबर चार्ज साधारण 5 पैसे का 10 पैसे. 10 पैसे म्हणजे खर्च 40,000 बॅगाला साधारण 5,000 जास्त. 65,000 रुपये खर्च आला. तर इथं शेतकऱ्याचे बोल ऐकू, तुम्हाला हे लावल्यानंतर कसं वाटतंय? म्हणजे फायदा वाटतो का? लावलं पाहिजे की नाही लावलं पाहिजे? 100%. आता माझ्या याच्यातलंच माल काही मार्केटला चालू आहे. आता हार्वेस्टिंग चालू आहे हा, याच्यावर. याच्यातलं. हा, हा. तर बरेच शेतकऱ्यांच्या टिपका सारखं बऱ्याचशा अडचणी हा, राहिल्या. हा. पण याच्यात कोणताही बास्का नाही, डंक माशी नाही, बरोबर. तेलाच्या कोणत्याही म्हणजे इथं जर बघितलं तुम्ही बुरशीजन्य कुठलाही रोग दिसलेला नाही, आणि हे आपल्याला ते फळ तेल आहे. बरोबर. हे बघा तिथं जर बघितलं तर त्या फळाला तेल आलेला आहे, म्हणजे हा तेलाचाच प्लॉट आहे. पूर्ण तेल आहे. आता क्रॉप कव्हरचं काय होतं, वारा आल्यानंतर तुम्ही बघितलं असं अँगल वाकणं किंवा क्रॉप कव्हर फाटणं, या सगळ्या नुकसानीला आपल्याला सामोरं जावं लागतं. पण याच्यामध्ये पिशवी लावल्यानंतर वारा जरी आला तर आपल्याला विशेष धोका नाही, मला असं वाटतं. काही तर ज्यांना शक्य असेल त्यांनी हे करू शकता. दडपा जरी असेल झाडामध्ये कव्हरेज, हा, आणि मध्ये पिशवी जरी असेल ओके. तर आपण म्हणायचं का छाटणी मारलीच पाहिजे, गरज नाही की काहीच अडचण म्हणजे बाग मोकळा करायची सुद्धा गरज नाही. आणि सगळ्यात लेबर महत्त्वाचं, कॉस्ट सुद्धा वाचते आपली. या झाडाला जर पानं जेवढे जास्त असतील तेवढे तेवढं ते प्रकाश संश्लेषण क्रिया जादा करणार, तेवढी आपली साईज जास्त मिळणार. आपण बरोबर शेतकरी काय करतोय भाऊ, आता मध्ये फळ आहे आपलं, बरोबर झाड बरोबर. मोकळं करायचे आपल्याला, हा. पण ते झाडचं फळच पूर्ण पॅक असल्यामुळे त्याला कोणत्या औषधी गरज नाही. गरज नाही कारण करत. मोकळं. आणि या वर्षी मला असं जाणवलं फवारणीचा पण खर्च आपला कमी झाला. किती दिवसाला फवारा चालू आहे आपला? 8 ते 15 दिवसाला 8 दिवसाला. 8 दिवस का? पण पावसाळी वातावरण आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.